कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार, जय गणेश. हां, तुमचं माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव सोनाली सुरेश अंबाशंकर, सासरचं नाव सोनाली सनी सिद्ध आणि माझं सासर माहेर पुण्यातलंच. पुण्यात बाबूगणू चौक हे माझं माहेर आणि दगडूशेठ हलवाई गणपती हे सासर. सगळं गणपतीच्याच भोवती आहे. सगळ्यांना गणपतीच पावलाय. तुम्हाला कसा पावला? मला म्हणजे आमचं वाड्यातलं प्रेम हे पलीकडच्या वाड्यात आणि मी अलीकडच्या वाड्यात. ते फुलं घ्यायला यायचे वाड्यात आणि मग मला बघायचं आणि मग एक दिवशी याचाच नंबर घेतला तिथे आणि मग एक दिवशी औदुंबराच्या झाडाखाली गुरुवार होता, त्या दिवशी त्यांनी मला फोन लावला. औदुंबराच्या झाडाखाली स्वामी भक्त दगडूशेठ आहेत. हलवाई गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं असंच चाललंय सगळं तुमचं? सगळं असंच. अरे वा. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव पल्लवी गुलाबराव चौधरी आणि सासरचं नाव सौ पल्लवी सुशांत गोलई. माझं माहेर बुलढाणा जिल्ह्यात बोराखेडी म्हणून गाव आहे, तिथलं माझं माहेर आणि सासर पुण्यात. पुण्यात कुठे? दगडूशेठ हलवाई गणपती मागे. तुमचं अरेंज की अरेंज आहे. आम्ही ॲक्च्युली रिलेशनमध्ये आहोत. माझ्या सासूबाई आणि माझी आई सख्खी आत्ते बहीण माम बहीण आहे. म्हणजे लहानपणापासून चाललं हां, होतं? नाही म्हणजे माझ्या आजोबांची इच्छा होती की आपली नात भाचीला सून म्हणून द्यावी. असं आजोबांची होती, तुमची दोघांची नव्हती? कारण की माझ्या सासूबाईंना आजोबांनी सांभाळले लहानपणापासून असं. आणि मग यांचं सगळं व्यवस्थित होतं तर वडिलांनी विचार व्यवस्थित म्हणजे केला. काय व्यवस्थित होतं? घरचं बॅकग्राऊंड छान होतं, नोकरी होती, तर वडिलांना वाटलं सगळं व्यवस्थित आहे तर योग्य स्थळ आहे. हो का? बर. नमस्कार. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव सोनाली गणेश दगडे आणि सासरचं नाव सौ सोनाली यतीश रासने. आणि राहायला कुठे? दगडूशेठ गणपती चौक. चौक. तुमचं कसं झालं? अरेंज मॅरेज. हो का? किती वर्ष झाली? 15. नमस्कार. नमस्कार. बोला. मी असावरी नरेश चिंचोडीकर माहेरची आणि इकडे सासरी सौ असावरी सौरभ रायकर. माझं माहेर आहे पुण्यातच दापोडी म्हणून आणि इकडे सासरी मी दगडूशेठ हलवाई चौकात राहते. तुमचं कसं जमलं? माझं ॲक्च्युली लव्ह मॅरेज आहे. ऍक्च्युली कसं काय जमलं? आम्ही एकत्र कॉलेजला होतो तर तिथे आम्ही भेटल्यानंतर मग असंच त्यांनी प्रपोज केलं, मग मी हो म्हटलं. कॉलेजमध्येच? हो. कुठल्या इयरला होता? ऍक्च्युली म्हणजे त्यांनी सगळं पहिले ऍक्च्युली ऍक्च्युली काय झालं सांगा. म्हणजे पहिले त्यांनी प्रपोज केल्यानंतर हो नाही म्हटलं, थोडं सेटल झाल्यावर पाहूया म्हटलं आम्ही. आणि मग नंतर मी जॉब करायला लागल्यानंतर मग आम्ही पुढे डिसिजन घेतलं लग्न करायचं. पण तोपर्यंत भेटत होता ना तुम्ही सेटल होईपर्यंत? हां, थोडंफार, जास्त नाही. थोडं फार म्हणजे थोडं आणि फार याच्यात केवढा फरक आहे माहितीये का? गणपतीला आलो वगैरे तर भेटायचं दर्शनाला. परत त्याच्यात बरं, आता तुम्ही सगळे दगडूशेठ हलवाई चौक जो आहे पुण्यातला तिथे आसपास राहता, बरोबर ना? तिथे. पण तुमची मैत्री किती वर्षापूर्वीची? 10 वर्ष झाले आमच्या मैत्रिणीला. कशी काय? निमित्त काय? निमित्त ही पुन्हा पप्पाच. कसं काय? आम्ही सगळ्या मंडळामध्ये कार्यकर्ते हो. आहोत. तिथे 10 दिवसांचं जे काही प्रिपरेशन असतो तिथे आम्ही एकत्र येतो, प्रत्येक आरत्यांना, गणपतीला तिथे अरे वा. आम्ही एकत्र येतो. तेव्हापासून मग आमची मैत्री पण फुलत आता एवढी गर्दी असते, म्हणजे आम्ही आता कधी दर्शनाला आलो तर तुम्हाला फोन हो, करायचा. नक्की. पण एकदम छान वातावरण असतं. हो, हो की नाही? खूप छान. पण त्यातून तुमची मैत्री झाली. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.